ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला व्हीओची मीटिंग भरायचं सांगितलेले आहे आणि ती कशी सुरुवात करायची या संबंधी ज्यांना समजलं नसेल त्यांनी या ठिकाणी माझ्याकडे शुभांगी जोरी यांचा लॉग इन ID सुरू आहे. या ठिकाणी चेंज रोलमध्ये जायचं आणि व्हीओ बुककीपरचा रोल निवडायचा, कारण आपल्याला ग्रामसंघ भरायचा आहे म्हणून. आता ग्रामसंघामध्ये आपण गेलो तर या ठिकाणी अस्मिता नावाचा ग्रामसंघ दिसतोय. मीटिंगमध्ये गेलो तर काहीच दिसत नाही. मग आपल्याला जर ग्रामसंघ भरायचा आहे तर मीटिंगमध्ये आलं पाहिजे, म्हणून व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करायचं, सेविंगवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी माहिती पूर्ण भरायची. 15 तारखेला मीटिंग आहे तर मीटिंगची डेट भरलेली आहे. फायनान्शियलला येस करायचं. सेविंग असेल तर मंथली सेविंग म्हणायचं. साधारणपणे 100 रुपये ग्रामसंघ सेविंग करत आहे. सेविंगवरती व्याज नसतं त्यामुळं 0 आणि नेक्स्ट म्हणायचं. आता एवढं जरी आपण केलं आणि होमवरती आपण आलो तर आपल्याला लगेच मीटिंगमध्ये जे आहे तो ग्रामसंघ दिसायला लागला. या ठिकाणी स्कॅन डाटावरती क्लिक करायचं आणि कट ऑफ शीट आपल्याला जून महिन्याची भरायची आहे. यांची 15 तारखेला मीटिंग आहे जूनची, तर ती मीटिंग साधारणपणे 50वी असेल, अंदाजे टाकायची नाही. जून महिन्याची मीटिंग लक्षात ठेवा. आता जून महिन्यामध्ये जायचं आणि मीटिंगची तारीख निवडायची आणि कितवी मीटिंग आहे ते खात्री करायची. 10, 20, 30, 40, 50, 60 ह्या महिन्यांच्यामध्ये 70, 80, 90, 100. 100च्या वरची शक्यतो कोणाची नसेल, 60, 70, 80पर्यंत असतील झालेल्या, तर मग त्याला सबमिट करायचं. या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय तर 3,75,000 रुपयांना आलेले आहेत. आता काय आले बघूयात आपण नेमकं काय आहे. तर या ठिकाणी दिसतंय की हा जो निधी आहे हा 75,000 स्टार्टअप आलेला असेल आणि पाहूयात आपण काय आलं आहे. स्टार्टअप फंडमध्ये 75,000 दिसतात पहा, आणि लॅबिलिटी आहे 3 लाख, म्हणजे अर्थातच 3 लाख काय आलेलं आहे इथं दिले पहा. CIF रिसिव्ह फ्रॉम SRLM रिमेनिंग, तर 3 लाख रुपयांना CIF आलेला आहे आणि बाकी ह्या सगळ्या रकमा आपण भरणार आहोत. चला मग आपण भरायला सुरुवात करूयात. या ठिकाणी आपल्याला अटेंडन्स भरायचे. आता किती बाऱ्या मीटिंग झाली त्याच्याप्रमाणे सगळ्या गटांची अटेंडन्स आपल्याला भरायची आहे. ही अटेंडन्स सगळ्या गटांची भरून झाली की आपल्याला मेंबर ट्रान्झॅक्शनमध्ये बचत भरायची आहे. तर या ठिकाणी कंपल्सरी म्हणजे सक्तीची बचत, तर यांचे 50 बैठका झाल्या असतील तर प्रत्येक गटाची जी बचत आहे ती बचत 100 रुपयाने साधारणपणे 5,000 रुपये झाली असं आपण समजूयात. मग सगळ्या गटांचे 5-5 हजार रुपये आपण भरले की सेव्ह करणार आहोत. मग हे सेव्ह केल्याच्या नंतर सगळ्यांची बचत भरून झाली तर म्हणते क्लोज लोन. तर हे समजून घेऊयात. एक वाक्य लक्षात ठेवायचं की जे कर्ज आहे ते घेतलेलं आहे आणि ते कर्ज बंद झालेलं आहे. मग 2 अशी कर्ज असतील या गटाचे तर बंद झालेली आहेत, घेतली आणि पूर्ण फेडलेले आहे, तर या ठिकाणी सेव्ह करायचे आहे. अशा सगळ्या गटांची कर्ज या ठिकाणी सेव्ह करायची आहे. मग हे कर्ज सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला या सगळ्या गटांची सेव्ह झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा भरायचा आहे ॲक्टिव्ह लोन, म्हणजे चालू असलेलं कर्ज. आता आपण चालू असलेलं कर्ज निवडूया. त्या ठिकाणी CIF नावाचा ऑप्शन आहे. CIFचं कर्ज चालू असतं, तर CIFचं कर्ज समजूयात आपण 60,000 दिलं होतं आणि त्यातलं 25,000 रुपयांची त्यांनी परतफेड केली. तर त्यांच्यावर किती रक्कम शिल्लक राहिली? 35,000 रुपये रक्कम शिल्लक राहिलेली आहे. मग आपल्याला काय करायचं तर याचा इंटरेस्ट रेट द्यायचा आहे. आता आपण जो आहे ग्रामसंघ भरतोय आणि ग्रामसंघ गटाला 9% कर्ज देतो. आता हे कर्ज कधी दिलेलं आहे तर आपण समजूयात 5 महिन्यापूर्वीचं हे कर्ज आहे, 15 तारखेला दिलेलं आहे. मग आता काय या ठिकाणी करायचं आहे तर आपल्याला त्यांना इन्स्टॉलमेंट द्यायच्या आहेत, म्हणजे किती पैसे त्यांच्याकडून येतील हे हप्त्यांमध्ये ठरवून घ्यायचं आहे. आता 35,000 रुपये राहिलेले आहेत तर त्यांना 6 हप्त्यात जर परतफेड करायला सांगितली तर आपल्याला हे शेड्यूल बनवून देत आहे की 5,833 रुपये हप्ता, साधारण 245 रुपये व्याज आले, पहिल्या महिन्यात 129 रुपये आले, 6,000च्या आसपासची रक्कम जी आहे ती अशा प्रकारे डाउनलोड करायची आणि त्या गटाला पाठवून द्यायचे आहे. हे बरोबर भरायचं आहे आपल्याला सगळं. आणि हे भरल्याच्या नंतर आपल्याला पुढचा ऑप्शन रिसिव्ह फ्रॉम मेंबर्स, मेंबर कोण आपल्याला काय जर मिळालं असेल तर तो सोर्स या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे सभासद फी. तर सभासद फी किती देतात तर 10 सदस्य असतील 10,000 रुपयांनी 100 रुपये सभासद फी आपल्याला मिळते. मग या ठिकाणी सभासद फी आपल्याला भरायची आहे.
नंतर या ठिकाणी दंड, मग ह्या गटाने काही दंड दिलेला असेल तर तो दंड या ठिकाणी भरायचा आहे. लक्षात घ्या, मी पटापट सांगतोय. ह्या रकान्यांमध्ये काय भरायचं आहे, सभासद फी भरायची आहे, दंड भरायचा आहे, नंतर इतर काय जर आलेलं असेल ते भरायचं आहे, आणि शेअर कॅपिटल म्हणजे भाग भांडवल भरायचं आहे. तर भाग भांडवल म्हणजे प्रत्येक सदस्याकडून आपण 120 रुपये घेतो. 10 जर सदस्य असतील तर 1200 रुपये भाग भांडवल. एवढे सगळे रकाने या ठिकाणी न चुकता भरायचे आहेत. बाकी रकाने विशेषतः काय वाटत नाही. CIF फॉर्म SRLM म्हटलं थ्रू SAG डायरेक्ट जर गेला असेल जसे, पण आपल्याकडे कोणाकडे गेलेला नाही. तर अशा प्रकारचे रकाने भरल्याच्या नंतर आपल्याला पुढे जायचं आहे. रिसिव्ह फॉर्म मेंबर रिसिव्हच्या नंतरचा ऑप्शन जो आहे तो आहे पेड टू मेंबर. म्हणजे सदस्याला जर आपण काय गटाला आपण हे केलं असेल, म्हणजे इंटरेस्ट पे केला असेल, ग्रामसंघाने काय दिलं असेल, ऑदर ॲडव्हान्सेस दिले असेल, काहीतरी म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी काय दिलं असेल, विशेषतः आपण काय दिलेलं नाही, कंपल्सरी सेवी डोनेशन माघारी दिलं असेल, किंवा RF जमा केलेला तो परत केला असेल, किंवा काहीतरी मदत केली असेल गटाला याच्यामध्ये शेअर कॅपिटल परत केलेलं असेल तर याच्यात भरायचे. नाही तर मेंबरला काय आपण पेमेंट सहसा काय आत्तापर्यंत केलेलं नसणार आहे. समजला आहे मुद्दा. त्यानंतरचा मुद्दा आहे व्ह्यू ट्रान्झॅक्शन इन्स्टॉलमेंट. या ठिकाणी म्हटलं आहे मग आपल्याला काय करायचं, तर या ठिकाणी CIF आलेला असेल तर तो या ठिकाणी भरायचा आहे. कुठला, तर कंपल्सरी सेविंग इन CLF म्हटलं आहे, म्हणजे बचत केलेली. CLFमध्ये बचत आपण बंद केलेली आहे ग्रामसंघाने, पण जोपर्यंत करत होतो तोपर्यंतची बचत या ठिकाणी भरायची आहे कंपल्सरी सेविंगमध्ये. हा मुद्दा एवढाच या ठिकाणी कामाचा आहे. नंतरचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट असेल तर या ठिकाणी भरायचं आहे. CLFमध्ये आपल्याला कंपल्सरी सेविंग आहे, डिपॉझिट इन CLF आहे, अदर सेविंग आहे, शेअर कॅपिटल इन CLF आहे. तर असे काही रकमा असतील त्या ठिकाणी ॲड केल्याच्या नंतर आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे. मग पुढचा मुद्दा काय आहे, या ठिकाणी ग्रुप लोन आहे. ग्रुप लोनमध्ये आपल्याला कशाचं कर्ज आहे, बँकेचं कर्ज, किती रुपये किती अमाऊंट घेतलेलं आहे ते लिहायचं. आणि CLFचं कर्ज आहे. CLFचं कर्ज आपण जे घेतो ते घेतलेलं जर असेल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड ग्रामसंघाने, ह्या 3 लाख रुपये पहिले आलेले आहेत, पण नंतर काय जर आलेले असतील तर ती रक्कम या ठिकाणी ॲड करायची. किती कर्ज घेतलेलं आहे ते एकूण या ठिकाणी ॲड करायचे आणि एकूण रक्कम ॲड करायची. 3 लाख दोनदा आलेले असतील तर 6 लाख रुपये या ठिकाणी ॲड होतील. वरती पहा, आता 6 लाख रुपये ॲड झाल्याच्यानंतर -345,300 हा ग्रामसंघ गेलेला आहे. म्हणजे काय, तर आपल्याला ज्या रकमा आहेत त्या प्रॉपर भरायच्या आहेत, आणि प्रॉपर भरल्याच्या नंतर आपल्याला हे जे दोन्ही ठिकाणी 0-0 मॅच होणार आहे. तर अशा प्रकारे नंतर बँकेचा बॅलन्स कुठं भरायचा असा प्रश्न असेल तुमचा, तर या ठिकाणी त्यांचा अकाउंट नंबर आहे, या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावर किती शिल्लक आहे ती भरायची आहे. किती तारखेला भरतो आहे आपण, तर जून महिन्याची मीटिंग भरतो आहे, त्यामुळे ते ॲटो आलेली आहे, सेव्ह करायची आहे. आता हे माझ्या मोबाईलमध्ये दिसणार आहे, जे BK आहे व्ह्यू आहे त्यांच्या मोबाईलमध्ये दिसणार नाही आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी दंड, व्याज हे कॅश इन हँड म्हणजे हातातली रक्कम या ठिकाणी भरायची आहे. आणि मग ह्या ग्रामसंघाने काहीतरी रिपेमेंट केलेलं असेल CLFला तर या ठिकाणी ऑप्शन आहे पहा, तर आपण CLF निवडायचा आहे, आणि या ठिकाणी ऑप्शन आहे रिटर्न ऑफ CLF टू CBO. काय जर रिटर्न केलेलं असेल तर त्या ठिकाणी भरायचं आहे. ॲडमिशन फी काही पॅनल्टी दिली असेल तर या ठिकाणी भरायचं म्हणजे दंड. तर अशा प्रकारे इंटरेस्ट पेड ऑन लोन CLF म्हणजे व्याजावरचं व्याज पेड केलेलं CLFला या ठिकाणी भरायचं आहे. मुद्दल आपण वरती भरलेले आहे, व्याज या ठिकाणी भरायचं आहे. आणि मग ह्या सगळ्या अमाऊंट भरल्याच्या नंतर आपल्याला हे दोन्ही ठिकाणी 0 येईल, आणि 0 आल्याच्या नंतर क्लोज अँड अपलोड मीटिंगवरती क्लिक करायचं आहे. तर फास्टमध्ये एवढं काम आपल्याला करायचं आहे. धन्यवाद तुम्ही पाहिल्याबद्दल. काही नाही समजलं तर संबंधित प्रभाग समन्वयकाशी संपर्क साधावा.